नंदा कुठे? ती तयार होते. ठीक आहे, तिला लवकर आवरायला सांगा, देशमुख येतील आता. आणि नंदाला समजावलंय का? आज जर तिने कुठली नाटकं केली ना पाहुण्यांसमोर, मी खपवून घेणार नाही, लक्षात ठेवा. काय समजलं का यश? हो दादा. राजवीर, मुलगा तसा चांगला आहे ना रे? तुझ्या दोन्ही मुलांपेक्षा नक्कीच चांगला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वडिलांचा बिझनेस आहे, तरी स्वतः नोकरी करतो. फुकट खात नाही कोणाच्या जीवावर. कळलं का यश? राजवीर, येऊ का आम्ही? अरे देशमुख साहेब, या. नमस्कार. या. हाय. हॅलो. या. माई, हे अनिल देशमुख. नमस्कार. या त्यांच्या पत्नी आणि हा त्यांचा मुलगा अनिकेत. नमस्कार. या प्लीज. मी पाणी आणते. मी आमच्याकडची सगळ्यांची ओळख करून देते. हा मोहन माझा मुलगा आणि ही रंजना, नंदाचे आई वडील. नमस्कार. हा यश, नंदाचा भाऊ. ही मनवा, राजवीरची बायको. नमस्कार. पाणी घाला. घ्या. तुम्हाला घर शोधायला वेळ नाही ना लागला? नाही नाही, लगेच पत्ता मिळाला. राजवीरने फोन केला आणि आम्ही लगेच यायला तयार झालो. अनिकेत कसा आहेस? मी मस्त दादा. तू कसा आहेस? ठीक आहे. नंदा तयार होते का अजून? नाही, झालंय तिच्यावरून. मनवा, नंदाला बोलवा. हो. थांब, मी आणते बोलवून तिला. मी चहाचं बघते. मोहनराव, तुम्ही सुद्धा राजवीरला बिझनेस मध्ये हेल्प करता का? हो, म्हणजे मी बोर्ड ऑफ डिरेक्टर आहे कंपनीचा. हो, पण ऑफिसला मी मीटिंगसाठी बऱ्याचदा आलो, तुम्ही कधी दिसला नाही. वर्क फ्रॉम होम करतो तो. हो हो, आय सी. गुड अहो, गुड. हे कशाला सगळं? अहो घ्या, पद्धत आहे. या. यश, तू काय करतोस? मी इंजिनिअरिंगच्या फायनल इयरला आहे आणि दादाला ऑफिसमध्ये हेल्प करतो. ग्रेट. मी सुद्धा इंजिनियर आहे. अँड यू नो व्हॉट, इंजिनिअरिंग करत असताना असं एखाद्या कंपनीत काम करताना इज गुड थिंग. तुला खूप कामाला येईल हा एक्सपिरियन्स. कुठलं इंजिनिअरिंग केलंयस तू? मी मेकॅनिकल इंजिनियर. आणि तू कशात करतोयस इंजिनिअरिंग? इन्स्ट्रुमेंटल. गुड. कधी काही मदत लागली तर नक्की सांग. अरे बापरे, 2 इंजिनियर्स एकत्र आले म्हणजे यांच्या गप्पा काही संपणार नाहीत. पण अनिकेत, आपण इथे मुलगी बघायला आलोत. हा, गप्पा नंतर कधीतरी मारायच्या. ही बघा, आलीच नंदा. अरे वा, किती सुंदर दिसते ना नंदा. नंदा, नमस्कार कर त्यांना. अहो नको, राहू द्या.
नंदा, नमस्कार करतेस ना? सुखी राहा. आयुष्यमान भव. हाय नंदा. हॅलो. नंदा, चहा दे बरं सगळ्यांना. सॉरी सॉरी. नाही नाही ठीक आहे, माझीच चूक होती. तुम्हाला भाजलं नाही ना? नाही नाही, आय एम फाईन. नंदा जा, त्यांना वॉशरूम दाखव आणि टॉवेल पण दे. जा. हो. सॉरी हा, चुकलं. ठीक आहे, काही हरकत नाही. होतं असं कधीतरी. मनवा, तू काय करतेस? मी हाऊसवाईफ आहे. आणि रंजना ताई तुम्ही? मी पण हाऊसवाईफच आहे. हो का? मी सुद्धा. अनिकेत, हार लागला नाही ना तुला? नाही नाही ठीक आहे. अगं नंदा, तू उभी कशाला? बस ना. काय शिकतेस तू? ग्रॅज्युएशन करते, लास्ट इयरला आहे. लास्ट सेमिस्टर चालू आहे. गुड गुड. आणि लग्न झाल्यावर सुद्धा शिक्षण पुढे चालू ठेवायला आमची काही हरकत नाही. हं? हो. अनिकेत, तुला काही विचारायचंय? नाही. आणि नंदा, तुला काही अनिकेतला विचारायचंय? नाही. राजवीर, मी तुमच्या फॅमिलीला खूप वर्ष ओळखतो, त्यामुळे अनिकेतचं आणि नंदाचं लग्न झालेलं आम्हाला आवडेल. आम्हाला पसंत आहे तुमची नंदा. चला, आता माझ्या होणाऱ्या सुनेचं तोंड मी गोड करते. घे. नंदा, अरे अरे, असू दे राजवीर, लाजली असेल ती. काल मी सांगितलं होतं मला कुठलीच नाटकं नकोय, पण तरी सुद्धा आज नंदा तेच वागली. ऍक्च्युली आम्हाला सुद्धा धक्का बसलाय तिच्या अशा वागण्याने. खोटं बोलू नको. तुमच्या दोघांच्या सांगण्यावरून केलं असणार तिने असं. अरे राजू, असं काय बोलतोयस? आम्ही का करू असं? तुम्ही कोणत्या थराला जाऊन काय काय करू शकता आणि काय काय केलं हे मला चांगलं माहिती आहे. बरोबर ना काका? तिची हिंमत कशी होते त्या मुलाच्या अंगावर चहा सांडण्याची? अरे पण राजवीर, तिने मुद्दामून सांडला असेल कशावरून? कशावरून तिने मुद्दाम नाही सांडला चहा. प्रत्येक वेळेला तिला दोष देण्यात काय अर्थ आहे?
तिने चुकून चहा सांडला असेल, आपण विचारू तिला. काही गरज नाही त्याची. आणि मला गॅरंटी आहे तिने हे मुद्दामूनच केलंय. अरे राजवीर, असं मुद्दाम चहा कोण सांडेल? थोडी तरी माणुसकी आहे आमच्या नंदामध्ये, विश्वास ठेव तिच्यावर जरा. माणुसकीच्या गोष्टी तुम्ही करू नका. आणि जी मुलगी घरात चोरी करते, खोटं बोलते, तिच्याकडून काय एक्सपेक्ट करणार आहे? अर्थात ज्यांचे आई वडीलच असे त्यांच्याकडून काय एक्सपेक्ट करणार आपण? राजवीर, प्लीज तुम्ही रागवू नका. तिने नसेल केलं मुद्दाम. तुम्ही मध्ये बोलण्याची गरज नाहीये मनवा. लाज नाही वाटत तुम्हाला? स्वतःच्या मुलीच्या चुका अशा पाठीशी घालतात ना, म्हणून असं वागते ती. वीर, अरे पाठीशी घालण्याचा काय संबंध आहे इथे? आम्हाला खरंच माहित नव्हतं. तिची हे सगळं करण्याची हिंमतच होऊ शकत नाही. मला गॅरंटी आहे तुमच्या दोघांचा सपोर्ट असल्याशिवाय असं नाही वागणार ती. पर तिने चहा सांडला आणि नंतर सगळे बोलत असताना तिथून निघून जाते ती. तुमच्यामुळे पाहुण्यांसमोर मला तोंडावर पडल्यासारखं झालं. राजवीर, अरे विश्वास ठेव. याच्या पुढे असं झालं तर परिणाम वाईट होतील हे सांगण्याची गरज नाही. देशमुखांना नंदा पसंत आहे. आपला होकार उद्यापर्यंत कळवायचा आहे. उद्या? हो का? काय प्रॉब्लेम आहे? नाही, प्रॉब्लेम तसा काही नाही, पण काय थोडा वेळ मिळाला असता तर नंदालाही त्या मुलाबद्दल विचार करायला थोडा वेळ मिळाला असता. अरे ती धड ओळखत पण नाही त्या मुलाला. हो, पण मी ओळखतो ना त्याला, त्याच्या फॅमिलीला ओळखतो. चांगली माणसं आहेत ती. राजवीर, पण एकदा नंदाला पण पसंती विचारायला हवी ना तिची. उद्यापर्यंत त्यांना होकार कळवायचा आहे. नंदाशी बोलून घ्या. मध्ये का बोलता तुम्ही? राजवीर, मुलाकडच्याने नंदा पसंत आहे लगेच कळवलं. तुम्हाला नाही वाटत घाई होते? नाही वाटत. असं काय करताय तुम्ही? नीट विचार करायला नको का? ती अजून त्याला नीट ओळखत नाहीये, एकमेकांविषयी काही माहिती नाहीये. मी सांगतोय ना मनवा, तो चांगला मुलगा आहे. हो, तो चांगलाच मुलगा असेल, पण नंदाला आवडायला नको का? न आवडायला काय झालं? राजवीर, मला नाही पटत आहे सगळं. म्हणजे तुमचा विश्वास नाही माझ्यावर? असं नाही म्हणाले मी राजवीर. तुम्हाला मी सांगितलेलं पटत नाही याचा अर्थ मी घेतलेले डिसिजन योग्य नसतात असं वाटतं तुम्हाला. आणि हे सगळं विश्वास नसल्यावरच होतं. राजवीर, प्लीज, मी खरं सांगते, हे असं नव्हतं म्हणायचं मला. मग यापुढे मध्ये बोलत जाऊ नका. राजवीर, नंदा माझ्या बहिणीसारखी आहे म्हणून मी मध्ये बोलते. तुम्हाला 100 वेळा एकच गोष्ट का सांगावी लागते मला? नका मानू त्यांना आपलं. असं काय करताय तुम्ही? तिच्या लग्नाचा डिसिजन आहे, ती एका दिवसात कसा घेईल? आपलंच आठवा, आपण लग्नाआधी किती वेळ घेतला होता? आपल्यात आणि नंदात खूप फरक आहे मला. राजवीर, मला नाही पटत आहे सगळं. एकतर त्या मुलाकडच्याने सुद्धा लगेच होकार दिलाय. कारण ते ओळखतात आपल्याला. ते स्वतःला लकी समजतात की मोहिते पाटलांची मुलगी त्यांच्या घरची सून होणार आहे. राजवीर, पण तिला ठरवू दे ना, तिला लग्न करायचंय की नाही ते. हो, मग एक दिवस दिलाय ना त्यासाठी. मी तुम्हाला कधीपासून तेच सांगायचा प्रयत्न करते राजवीर, तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे. एका दिवसात कसा डिसिजन घेईल ती? तिला आवडायला पाहिजे ना तो मुलगा, तिला कळायला तर पाहिजे तो कसा आहे ते.
असं बळजबरी कसं लग्न बस लावून या भानगडीत पडू नका तुम्ही. या घरातले निर्णय मी घेत असतो आणि मीच घेणार. तुम्हाला तो अधिकार नाही. माई, मला जरा नंदाबद्दल बोलायचंय. हा बोल ना. आपण तिचं लग्न ठरवतोय ना, त्याविषयी. हो, मुलाकडच्यांनी लगेच पसंती दिली, हे चांगलं झालं नाही? पण माई, नंदाचं काय? आपण एकदा तिच्या मनाचा विचार पण करायला हवा ना. का, काय झालं? नंदा काही बोलली का तुला? नाही नाही, ती काही बोलली नाहीये, पण कळतात ना काही गोष्टी. तुम्हाला नाही वाटत घाई होते? हे बघ, आपण तिला खूप सूट दिली, तिला कशाचंही बंधन घातलं नाही, पण त्याचा तिने गैरफायदा घेतला. माई लहान आहे होती, तिला अजून जबाबदारी नाही कळत. आणि अशात समजा आपण तिचं लग्न लावून दिलं तर पुढे जाऊन आणखीन प्रॉब्लेम्स वाढतील. पण मग आपण काय करायला हवं असं तुला वाटतं? तिला थोडा वेळ देऊया ना, तिला पण तिच्या करिअरकडे लक्ष देऊ दे, आणि नंतर मग बघू आपण लग्नाचं. तू राजवीरशी बोललीस का या विषयावर? हो, मी बोलले, पण त्यांना माझं म्हणणं पटत नाहीये. माई, तुम्ही एकदा त्यांच्याशी बोलता का प्लीज? राजवीरचा स्वभाव तुला माहिती आहे ना, त्यांनी एकदा ठरवलं की ठरवलं. हो, पण तरी तुम्ही बोला तर कदाचित फरक पडेल. तुमचं ऐकतात ना ते, म्हणून. आणि माई, नंदाच्या आयुष्याचा प्रश्न आहे माई. ठीक आहे, राजवीरला या गोष्टी सांगायलाच हव्यात. तू म्हणतेस तर बोलेन मी त्याच्याशी. हा, म्हणजे मला फक्त एवढंच वाटतं की आपल्यामुळे नंदाचं नुकसान नको व्हायला. येते माझ्या लक्षात तुला काय म्हणायचे ते. तू काळजी करू नकोस, मी बोलते राजवीरशी. नंदा, नको अशी नाराज होस. बघ, मला माहितीये सगळं घाई गडबडीमध्ये होत आहे, पण तुझं चांगलं व्हावं असंच वाटतं ग मला. आणि बघ ना, त्यांनी लगेच होकार सुद्धा कळवलाय. म्हणजे किती गुणाची आहे माझी बाळ. मम्मा, तू माझं मन डायव्हर्ट करण्यासाठी बोलते हे कळतंय मला. नंदा, नको असा मनामध्ये राग धरूस ग. एकदा विचार करून बघ माझ्या बोलण्याचा. मी का विचार करू? सगळं तुम्हाला हवं तसं होतंय. पण आता निर्णय तुला घ्यायचा आहे नंदा. काय निर्णय? कसला निर्णय? काय बडबडतीयस तू? मला नाही विचार करायचाय. हे बघ नंदा, अनिकेत खरंच खूप चांगला मुलगा आहे. एकदा विचार करून बघ त्याच्याबद्दल. तो चांगला असू दे नाही तर बावळट असू दे, मला नाही करायचंय लग्न. अगं नको चिडचिड करूस नंदा अशी. एकदा माझ्यासाठी विचार करून बघ ना प्लीज. मम्मा, तू राजवीर दादा आणि मनवाच्या सांगण्यावरून मला समजावण्यासाठी आलीयस का? नाही, अजिबात नाहीये तसं नंदा. का पण तुझ्या नशिबातच तसं लिहिलं असेल तर काय करायचं आपण, सांग बरं. हे काय मध्येच नशीब वगैरे? मम्मा, अगं तो राजवीर दादा स्वतःच्या फायद्यासाठी लग्न करायला लावतोय. अगं पण मुलगा चांगला आहे ना नंदा. बघ माझ्या तोंडाकडे. दिसतेय मी खुश? मम्मा, तो करोडपती असू दे नाही तर अजून काही असू दे, मला नाही करायचंय लग्न. नंदा, गोष्टी बदलतात, होईल तुझं पण चांगलं. तुला असं का वाटतंय की माझं लग्नानंतर चांगलं होणार आहे? अगं तुझं तो शिक्षण पूर्ण करून देईल. तुला ते मॉडेलिंग करायचं होतं ना, ती पण इच्छा पूर्ण करेल तुझी तो. तू हे कशावरून बोलतेस? मला वाटतं असं. आणि जर तुझी एखादी इच्छा असेल तर तो पूर्ण नाही का करणार नंदा, सांग बरं तू मला. स्टॉप इट मम्मा. नंदा, तू ना खूप विचार करतेस. आमच्यावर विश्वास ठेव प्लीज. अगं आम्हाला पसंत आहे मुलगा, एकदम स्मार्ट आहे. तुला पसंत आहे ना? हो. मग तूच कर लग्न. नंदा तू काय मनवा, कुठे होता तुम्ही? मी कधीपासून वाट बघतोय तुमची. का, काय झालं? कुठे होता? मी माईंच्या रूम मध्ये. का? गप्पा मारायला. कशाबद्दल? काही नाही राजवीर, जनरल गप्पा. काय झालं, तुम्ही का वाट बघत होता?
माझं एक काम आहे महत्वाचं तुमच्याकडे. काही हवंय का तुम्हाला? मी बोलतोय ना मनवा, ऐकून घ्या आधी. ओके सॉरी, बोला. तुम्हाला एक काम करावं लागेल आणि मला गॅरंटी आहे तुम्हाला जमेल ते. हा पण काय काम आहे? नाही म्हणजे काम कळल्याशिवाय मला समजणार नाही ना मी करू शकेन की नाही ते. काम तुमच्या आवाक्यातलं आहे आणि तुम्हाला ते माझ्यासाठी करावं लागेल. चालेल ना? ओके, सांगा काय काम आहे? नंदाला लग्नासाठी तयार करायचं. काय हं. राजवीर काय बोलताय तुम्ही? कसं शक्य आहे? तुमच्यासाठी सहज शक्य आहे मनवा. माझा विश्वास आहे तुमच्यावर, तुम्हाला जमेल हे काम. कराल ना? मनवा, खूप विश्वासाने मी तुम्हाला सांगतोय, प्लीज नाही म्हणू नका. कराल ना? राजवीर मला काहीच कळत नाहीये. मनवा, हे सगळं तिच्या चांगल्या फ्युचरसाठी करतो, हे का नाही कळत आहे तुम्हाला? राजवीर पण तिच्या मनाविरुद्ध. मनवा, हे काम तुम्हाला करावं लागेल, मी सांगतोय म्हणून. ओके? ठीक आहे, मी प्रयत्न करून बघते. प्रयत्न नाही मनवा, हे काम झालंच पाहिजे. चांगली फॅमिली आहे ती, घरची परिस्थिती चांगली आहे, मुलगा चांगला आहे, घरचे चांगले आहेत, खूप सुखात ठेवतील तिला. माझ्यावर विश्वास ठेवा प्लीज. ठीक आहे, मी करते नंदाला तयार. गुड, लगेच कामाला लागा.